जोडा तालुक्यातील जगलबेट ग्रामपंचायत हद्दीतील कुंभराळ गावात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांनी एकजुटीचा आदर्श घालून दिलाय. गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने बस सेवा बंद झाल्यानंतर सुमारे 30 ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक दिवस आणि एक रात्र श्रमदान करून रस्त्याच्या कडेला माती टाकून भराव घातलाय. कुंभराळ गावाला जोडणाऱ्या सुमारे 2 किलोमीटर रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. त्यामुळे बस सेवा बंद करण्यात आली आहे. याचा फटका गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना बसत आहे. गावात शिक्षण संस्था नसल्याकारणानं सर्व शिक्षण सुविधासाठी येथील विद्यार्थ्यांना जगलबेट येथे जावे लागते. सध्या सुमारे 20 विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी या मार्गावर अवलंबून आहेत. बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच हा मार्ग घनदाट जंगलातून जात असल्याने विद्यार्थ्यांना अस्वल, रानगवा आणि इतर वन्य प्राण्यांचा धोका पत्करून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. और उपाय म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेतला. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एक दिवस आणि एक रात्र श्रमदान करून रस्त्याच्या कडेला माती टाकून भराव घातला. या उपक्रमाला काँग्रेस नेते रतन तरमणकर यांनी सहकार्य केले. या श्रमदानात दत्ता कदम, आनंद कदम, नामदेव कदम, कमलाकर कदम, दिनेश कदम, अनिल कदम, संतोष कदम, गीता कदम, मनीषा कदम, दीपा कदम, जानकी कदम, द्रुपदी कदम, पार्वती कदम, आनंदी कदम यांच्यासह सुमारे 30 ग्रामस्थांनी सहकार्य केले. ग्रामस्थांनी एक रात्र एक दिवस परिश्रम घेऊन रस्ता सुरक्षित केला असून आता लवकर बस सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.